आई माझे दागिने सापडत नाहीयेत. सापडत नाहीत म्हणजे? अहो मी कपाटातच ठेवले होते आणि लग्नानंतर कधीच काढलेही नाहीये. म्हणजे सोन्यासारख्या मुलाला घेऊन गेलीस, बापाने दिलेले दागिने काय ठेवणार आहेस घरात? नशील गेली घेऊन. नाही आई, मी खरंच दागिने नेले नाहीयेत. आणि तुम्ही पाहिलं ना प्रसादने कुठल्या परिस्थितीत मला इथून नेलंय. तू प्रसादला घेऊन गेलीस आणि हे मी कधीही विसरणार नाही. आई प्लीज, आता खरंच माझ्या डोक्यावर दागिन्यांचं जास्त टेन्शन. अहो मी इथेच ठेवून गेले होते, कपाटात ठेवून गेले होते. एवढीच दागिन्यांची काळजी होती तर माझ्याकडे सोपवायचीस ना. दागिने सांभाळायचे कसे याची अक्कल नाही. तू हरवले असशील. मी चोरी तर केले नसतील ना? एवढंच ऐकायचं बाकी होतं. ठरव मला चोर आणि एकाचं दोन करून सांग जा माझ्या प्रसादला. म्हणजे उरलं सुरलं जे आमच्यातलं नातं आहे ना तेही तुटेल. आधीच खोटारडं ठरवलंयस माझ्या मुलाच्या नजरेत, आता चोरही ठरव. हे बघा आई, मला तसं काहीही म्हणायचं नव्हतं. अहो पण मी दागिने इथेच ठेवून गेले होते. मी ते परत नेले नाही, मग गेले कुठे? अगं म्हणून काय तू मला चोर ठरवणार? माझ्या घरात मीच चोर? आई काय झालंय? मग ग बाई प्राची, काय परिस्थिती आली आहे ती? मला चोर ठरवते ही. आता काय पोलिसांना बोलून झडती घेतेस माझी? काय वृंदा, हे जरा अतिच होत आहे आता तुझं. माझ्या आईवर तू असा आरोप कसा करू शकतेस? किती झालं तरी तुझ्या नवऱ्याची सुद्धा आई आहे ती. प्राची, मी यांना असं काहीही बोललेले नाहीये. नाही कसं? मी माझ्या कानांनी ऐकले. मी आत्ता येत होते तेव्हा तू माझ्या आईला सरळ सरळ चोर म्हणत होतीस. हा, लक्षात येतंय माझ्या. प्रसाद दादाच्या मनातून आईला कम्प्लिटली उतरवण्यासाठी हा प्लॅन करतेस तू. प्राची, तुला ह्या गोष्टीतलं काही माहित नाही. उगीच मध्ये बोलू नको. मध्ये पडू नको म्हणजे? आई आहे ती माझी. आणि एक गोष्ट लक्षात ठेव वृंदा, हे घर तिचं आहे आणि माझ्या आईला असले चोऱ्या वगैरे करायची सवय नाही आणि गरज तर त्याहून नाही. पण मी कधी म्हटलं की ह्यांनी चोरी केली आहे? कसं नाही? मी आता ऐकलं ना, तू माझ्या आईला सरळ सरळ चोर म्हणत होतीस आणि पोलिसांना बोलवण्याच्या धमक्या देत होतीस. मी माझ्या कानांनी सगळं ऐकलंय. बघ, तू काय ऐकलंस ना त्याच्याशी मला काहीही कर्तव्य नाही. माझे दागिने ह्याच घरातनं गेलेत हे सत्य. आणि माझे दागिने जेव्हा गेलेत हे मी यांच्याशी बोलायला आले ना तर लगेच सांगावा केला ह्यांनी. यांनी जर दागिने घेतलेलेच नाहीयेत तर लगेच सगळं स्वतःवर का ओढून घेतायत? चोराच्या मनात चांदणं म्हणतात ना, तेच खरंय. वृंदा, तू माझ्या आईला सरळ सरळ चोर ठरवतेस. हाऊ डेअर यू! प्राची, मी तुझी मोठी वहिनी आहे हे विसरायचं नाही. आणि एका चांगल्या सुसंस्कृत घरातल्या मुली अशा हात उगारत नाहीत मोठ्यांवर. कळत नाही तुला? आणि दागिन्यांचाच विचारत असाल तर ते मला माझ्या बाबांनी खूप कष्ट करून घेतले होते. माझं स्त्री धन आहे ते परत मिळाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. दागिने हवेत? माझा मुलगा दे आणि घेऊन जा तुझे दागिने. आता एवढाच सौदा होऊ शकतो, नाहीतर तुझं हे स्त्रीधन विसरायचं. हे सगळं आईचं कारस्थान आहे, माहितीये ना मला. मला माहितीये, मुद्दामून केलंय तिने. अगं आपल्याला दुसरं घर मिळून आहे ना म्हणून तिने स्वतःहून दागिने लपवलेत तुझे. असे बरे गायब होतील का दागिने कपाटातून? पण प्रसाद, ही गोष्ट तू प्रूव्ह करू शकणार आहेस का? अगं वृंदा, ज्या गोष्टीची आपल्याला खात्री नसते, मनात संशय असतो, ती गोष्ट प्रूव्ह करायची असते, ही नाही. इथे तर आपल्याला उघड उघड माहितीये की हे सगळं कारस्थान आईच आहे. मग कशाला प्रूव्ह करायचं? हे बघ, आत्ताच्या आत्ता बाहेर जाऊ आपण आणि बाबांना हे सगळं सांगू. चल चल. हो बाबा. अरे पण दागिने घरात होते म्हणल्यानंतर घरात कसे जातील? वृंदा, तू नीट पाहिलंस का? कपाटाबाहेर, नाहीतर एखाद्या वेळेला ड्रॉवर मध्ये वगैरे ठेवले असतील. अहो नाही बाबा, मला नीट आठवते. मी कपाटात ठेवले तरी लॉकर मध्येच टाकले होते. निघताना घेऊनही गेले नाही, मग कपाटातच असायला पाहिजे ना. जाणार कुठे असे? अरे मग असे गेले कसे काय घरातून? पाय वगैरे फुटले काय दागिन्यांना?
बाबा आम्हाला दागिन्यांची खूप गरज आहे, पण आई हे ऐकूनच घेत नाहीये. हे बघ, तुम्ही काळजी करू नका, मी बघतो काय ते. वृंदानी माहेरून ते दागिने आणलेले आहेत. तिचं स्त्रीधन आहे, तिचं तिलाच मिळालं पाहिजे. तुम्ही दोघं थांबा इथेच, मी जाऊन बघून येतो काय झालंय ते. प्रसाद, सभेचं काम सुरू झालं ना? अरे तुझा तो मित्र आला होता, सामान घेऊन गेलाय, काम चालू केलं असेल त्याने. अच्छा, ठीक आहे. अरे काही प्रॉब्लेम झालाय का? तुम्ही दोघं जरा टेन्शन मध्ये वाटताय. नाही काही नाही. नाही हरीश, ऍक्च्युली नाही काही नाही. अरे वृंदा, हे आपल्या घरातलं मॅटर आहे, उगाच त्याला सांगून त्रास कशाला देतोस? अरे त्रास काय त्याच्यात? सांग ना यार, काय झालं? काही झालेलं नाही, उगाच कशाला टेन्शन घेतोय? नाही, सांगण्यासारखं नसेल तर फोर्स नाही करणार मी तुम्हाला. अरे हरीश, नाही तसं काही नाही. त्याला सांगण्यापासून काय घाबरतोयस? त्यांनी आधीच आपल्याला एवढी मदत केली, ह्याच्यातही करेल तो. तुला सांगत बसत असेल तर सांग, जातो मी. अरे प्रसाद ऐक. हा का असा याच्यानं एवढा रागावून गेला? हरीश, तू प्लीज वाईट वाटून घेऊ नको. जरा प्रॉब्लेम्स आहेत ना घरात, म्हणून तो टेन्शन मध्ये. आता काय झालं परत? अरे आम्ही दुसरं घर बघतोय म्हणून. अहो, मी एकदा सांगितलं ना, मी त्या वृंदाचे दागिने बघितले नाहीत. तुम्ही काय मला पुन्हा पुन्हा तेच तेच विचारता हो? कारण घरात आपल्याशिवाय दुसरं कोणी नाहीये. मग त्या वृंदानेच नेले असतील तिचे दागिने. शक्यच नाही. जर तिने नेले असते तर परत कशाला शोधायला आली असती ती? कालच्या पोरीवर तुमचा विश्वास आहे आणि माझ्यावर नाही. अहो, तिने चोरीचा आळ घेतलाय माझ्यावर, तर माझी बाजू घ्यायची सोडून तिची कसली वरी ओढता? आजपर्यंतचा अनुभव तसाच आहे. तू नेहमीच वृंदाच्या बाबतीत खोटेपणाने वागत आलीस आणि कांगावा करून माझी दिशाभूल केलेली आहेस. पण एक लक्षात ठेव, आता मी तुझ्या नाटकांना फसणार नाही. आणि एक गोष्ट, उद्या दिवसभरामध्ये जर तिचे दागिने सापडले नाहीत तर मी पोलिसात कंप्लेंट करीन आणि मग मी पोलिसांच्या कारवाईच्या मध्ये पडणार नाही. अहो, ऐका तरी माझं. आता माझा नवराच माझा वैरी झालाय म्हटल्यावर बाहेरचे शत्रू हव्यात कशाला? ह्यांना पण ना जरा सुद्धा व्यवहार ज्ञान नाहीये. वृंदानेच दागिने नेलेत म्हणून माझ्या हो मध्ये हो मिळवलं असतं तर दागिने मोडून परस्पर प्राचीच्या लग्नाची सोय केली असती. नाही, यांना ना नको तेव्हा बरोबर सुनांचा पुळका येतो. आता काहीतरी करायला पाहिजे. दागिने आपल्याच कपाटात आहेत, त्यातून एक बांगडी हरवली आहे. झालं, काय करणार? काय करू काय करू काय करू काय करू? कांता कांता, काय करशील ग बाई कांता? बस तसंच करायला पाहिजे. ते दागिने सुवर्णाला देते लग्नासाठी म्हणून, आणि मग सांगेन की सुवर्णाच्याच कपाटात होते आणि तिला माहितच नव्हतं ना की हे वृंदाचे दागिने आहेत. तिला वाटलं खोटे आहेत म्हणून तिने घातले आणि एक बांगडी हरवली. आणि सुवर्णा इतकी धांदरट आहे की तिने बांगडी हरवली म्हटल्यावर कोणी संशय सुद्धा घेणार नाही. हा कांता, असंच करूया, असंच करूया. हे सगळं अति होत आहे आता. तू सगळं शांतपणे काय ऐकून घेतेस ना हेच कळत नाही मला.
त्या कांता चोरगेंनी आजपर्यंत तुला खाली पाडण्यासाठी जमेल तो प्रयत्न केला, पण आता मात्र अति झालंय. आता त्यांना ठोस द्यायला एक मिनिट हरीश प्लीज, तू आता असं काहीही करू नको. आता आपण डोकं शांत ठेवूनच निर्णय घ्यायला हवे. डोकं शांत ठेवून विचार करण्याची वेळ निघून गेली वृंदा. आता त्यांना एक साधी गोष्ट कशी कळत नाही की जर पोलीस कंप्लेंट केली ना तर पोलीस त्यांना उचलून आत टाकतील. कायद्याने स्त्री धन हे त्या स्त्रीचंच असतं. अरे हरीश, कशाला पोलिसांपर्यंत ही गोष्ट न्यायची? घरातल्या गोष्टी या चव्हाट्यावर आणायच्या नसतात. आणि बाबा गेलेत ना ताईंना बोलायला, ते बघतील काय करायचं. तुला काय वाटतं, कांता चोरगे मुकाट्याने दागिन्याचा डबा काढून देतील आग्या म्हणून? आणि तसं जर नाही झालं तर? नाही झालं तर काय करायचं ते नंतर ठरव. आत्ता बाबा गेलेत, ते बघतील काय करायचं. काय प्रसाद कुठे? तो घरी गेलाय. बाबा बाबा काय बोलणं झालं? नाही, मिळतील दागिने, घरातच असतील. मिळतील म्हणजे? म्हणजे चोरीला गेले ते नक्की, आणि चोर घरातला असेल तर त्याला चोरी निस्तरण्यासाठी निदान दिवसभर द्यावा असं वाटतं मला. आणि तरी नाही मिळाला तर याचा अर्थ दागिने हरवलेले आहेत. मग मात्र रीतसर आपण पोलिसात कंप्लेंट करूयात आणि पोलिसांच्या कारवाईच्या मध्ये आपण पडायला नको. बाबा असा का विचार करताय तुम्ही? गोष्टी ह्या थराला जायलाच नको. नाही, अशानं चुका करणाऱ्यांचं फावतं. बरोबर बोलताय काका तुम्ही. ही गोष्ट सहजासहजी सोडून देण्यासारखी नाही. एकच बांगडी, दुसरी बांगडी तुझ्याकडून हरवली म्हणून सांगायचं. काय? अगं पण तूच तर ती मदन भाईला विकली होतीस ना. दिल्या घरी